नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या आपल्या YouTube चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जसा जसा उन्हाळा तीव्र होतोय तसतशी दुष्काळाची जाणीव आपल्याला व्हायला लागते। त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल, युरोपामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली होती। आपण एक प्रकारे असं बघतोय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपाचा पाऊस होणं किंवा एखाद्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी होणं, तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला बघावे लागतात। आणि त्याच दृष्टिकोनातून हाच इम्पॅक्ट कमी करण्याच्या दृष्टीनं किंवा हेच दुष्काळाचं संकट हे नजीकच्या कालखंडामध्ये येऊन ठेपलेलं आहे, तर ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक उपाययोजना करण्यात आलेली होती आणि ती म्हणजे आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोध आघाडी। आणि त्याच आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोध आघाडीबद्दल सविस्तर स्वरूपात आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत। आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोध आघाडी किंवा इंटरनॅशनल ड्रॉट रेझिलियन्स अलायन्स। सो बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या गोष्टींचा रेझिलियन्स जो आहे तर तो कम्युनिटीज मध्ये निर्माण झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाताना दिसतात। अगदी आपल्याला असं लक्षात येईल की डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपर क्रमांक 3 मध्ये सेंदाई फ्रेमवर्क अभ्यासाल, तर त्या सेंदाई फ्रेमवर्क मध्ये पण डिझास्टर रेझिलियन्स वरती फोकस करण्यात आलेला आहे। क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये अडॅप्टेबिलिटी वाढवायची असेल तर तो रेझिलियन्स त्या ठिकाणी आला पाहिजे। मग त्याच्यासाठी बघा, नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर पण सुरू करण्यात आलेलं आहे की मुळातच आता ऋतुमान बदललेला आहे, त्याच्यानुसार ऍग्रीकल्चर मध्ये काहीतरी बदल होणं गरजेचं आहे किंवा ऍग्रीकल्चरला तेवढं क्लायमेट रेझिलियंट आपल्याला बनवायचं आहे। या दृष्टिकोनातून निकरा नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर सुरू केलं। सो त्याच पद्धतीनं कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 27व्या बैठकीमध्ये COP27 जी 7 नोव्हेंबर 2022 ला त्या ठिकाणी पार पडलेली होती, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोधक आघाडीची स्थापना करण्यात आली। थोडंसं मेन्सच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची 27वी बैठक काय किंवा 26वी बैठक काय। UPSC न पेपर क्रमांक 3 मध्ये व्हॉट आर द मेजर आउटकम्स ऑफ युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 आणि त्याच्यामध्ये इंडियानं नेमक्या काय कमिटमेंट केलेले आहेत अशा आशयाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत। त्यामुळे आपल्याला हा अभ्यास करत असताना पेपर क्रमांक 3 मध्ये नेमके इनपुट कशा पद्धतीने द्यायचे, तर बेसिक अंडरस्टँडिंग तर आपल्याला एन्व्हायरमेंटचं करायचंच आहे, पण त्याचबरोबर करंट कॉन्टेक्स्ट मध्ये जर मला प्रश्न एन्व्हायरमेंटला मेन्सला विचारले जात असतील आणि त्याचं मला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग करायचं असेल, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग अशा कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकांमध्ये जे जे आउटकम्स येत आहेत तर ते आउटकम्स, त्यांचं महत्व किंवा ते आउटकम्स कुठल्या त्या ठिकाणी प्रॉब्लेमला सोल्युशन स्वरूपात येत आहेत, तर हे अभ्यासनं त्या ठिकाणी आपल्याला क्रमप्राप्त ठरतं। मग बघा, स्पेन आणि सेनेगल यांनी त्या ठिकाणी संयुक्तपणे इंटरनॅशनल ड्रॉट रेझिलियंट अलायन्स लॉन्च केलेली आहे आणि त्याचा उद्देश भविष्यामध्ये दुष्काळाविरुद्ध तयारी वाढवण्यासाठी सहकार्याला चालना देणं हा त्या ठिकाणी आहे। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळीच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासासाठी कटिबद्धता दर्शवतात आणि ही ग्लोबल गोल्स त्या ठिकाणी आहे 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून आपण बघतो, पण त्यातलं गोल क्रमांक 17 जे आहे तर ते शेवटचं गोल म्हणजे बिल्डिंग अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट अशा स्वरूपाचं आहे। म्हणजे विकासासाठी जागतिक भागीदारीचं तत्व त्याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे। तुमचा प्रॉब्लेम हा तुमचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम हा आमचा प्रॉब्लेम, असं क्लायमेट चेंज किंवा पर्यावरणाच्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये म्हणून उपयोग नाही विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो। कारण प्रॉब्लेम कुणाचाही असला तरी त्याचा इम्पॅक्ट आज ना उद्या तुमच्या माझ्या सगळ्यांवरती, सर्व पृथ्वीवरती त्या ठिकाणी पडताना दिसतोय। आणि म्हणून या ठिकाणी भविष्यातल्या दुष्काळाच्या संकटाला सामना करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तयारीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि तेच स्पेन आणि त्याचबरोबर सेनेगल यांनी लीड केलेल्या या
इंटरनॅशनल ड्रॉट रेझिलियंट अलायन्स मध्ये त्या ठिकाणी सिद्ध होताना दिसतं. सध्या 30 देश आणि त्याचबरोबर 20 संघटना याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्याचबरोबर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या अधिवेशनात देखील अशा प्रकारची ड्रॉट रेझिलियन्स अलायन्स असणं अपेक्षित आहे. याच्याबद्दल एक मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला होता. पुन्हा एकदा हे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या पटलावरती येत आहे. त्याच्या मागचं कारण देखील तुम्हाला असं लक्षात येईल की कुठंतरी आता मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ निर्माण होतोय किंवा पाणी टंचाईची समस्या निर्माण होतीये आणि त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा विषय जो आहे तर तो तिथे UN मध्ये पण पटलावरती येतोय. या गटबाजीमुळे दुष्काळ प्रतिकार शक्तीला राष्ट्रीय विकासात प्राधान्य मिळेल. म्हणजे हा मुद्दा आपल्याला आन्सर रायटिंगला तिथे उपयुक्त ठरू शकतो की नॅशनल लेवलला डेव्हलपमेंटचे सगळे प्लॅन्स पॉलिसीज प्रोग्राम ठरवत असताना दुष्काळ प्रतिकार शक्ती किंवा त्या ठिकाणी ड्रॉट रेझिलियन्स किंवा या रेझिलियन्स वरती फोकस जो आहे तर तो करण्यात येणार आहे. जोपर्यंत ते मेन स्ट्रीम मध्ये त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आपण काय म्हणतात त्याला एक्सक्लुझिव्हली एफर्ट त्या ठिकाणी देऊ शकत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय विकासामध्ये त्याला प्राधान्य मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती फ्रेमवर्क आणि मार्गदर्शक तत्व याच्या अंतर्गत येतील आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांची तशा प्रकारे अंमलबजावणी होऊ शकेल. बघा या आघाडीची स्थापना महत्वाची आहे कारण UNCCD व्यतिरिक्त जमिनीसाठी कोणताही नियम त्या ठिकाणी नाही. आता UNCCD चा जर विचार आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल 1994 साली हा करार करण्यात आलेला आहे. UNCCD युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन संयुक्त राष्ट्राचा वाळवंटीकरण विरोधी करार आणि हा करार देखील महत्वाचा आहे जो भूमी वाळवंटीकरणावरती फोकस करतोय. याला आपण कनेक्ट करू शकतो ते म्हणजे मृदा प्रदूषणाशी संबंधित देखील आणि याला जर अजून तुम्हाला कनेक्ट करायचा असेल भूमी वाळवंटीकरण आणि त्या गोष्टीला भारताशी कनेक्ट करायचा असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारतामध्ये पण आरवली ग्रीन वॉल तुम्ही ऐकलेली असेल किंवा ग्रीन वॉल ऑफ इंडिया ऐकलेली असेल जी ईस्टवर्ड मार्च ऑफ थार डेझर्ट थारच्या वाळवंटाचा पूर्वेकडे होणारा विस्तार थांबवण्यासाठी 1400 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद असा पट्टा त्याच्यामध्ये विकसित केला जातोय जिथं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाच्छादन वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून होणारं भूमी वाळवंटीकरण हे थांबवण्याचा प्रयत्न हा केला जाताना दिसतोय. बघा आपल्याला ग्लोबल लेवलला पण जायचंय आणि त्याचबरोबर नॅशनल लेवलला पण यायचंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे ना आपल्या सिलेबसमध्ये. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक पण एक्झाम्पल द्यायचे आहेत. आता काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत महाराष्ट्र स्पेसिफिक पण त्या ठिकाणी एक्झाम्पल देणार आहे. काही केस स्टडी आहे न्यूजपेपरमध्ये त्या येत असतात आणि त्या आपण लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सो याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रांना दुष्काळाचा प्रभाव कमी करण्यासाठी विशिष्ट उपाय जे आहेत तर ते त्या ठिकाणी प्रदान करणार आहेत. त्याचबरोबर स्पेननं जाहीर केलेलं 5 दशलक्ष युरो किंवा 40.76 कोटी बियाणे निधीसह राजकीय बांधिलकी त्याचबरोबर IRDA ज्या कामांना निधी या दशकाच्या अखेरीस जगाला दुष्काळाशी लवचिक बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिरिक्त संसाधनं एकत्र करण्यात या युतीला त्या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणजे एक प्रकारे ही युती परत 1994चा आपला UNCCD नावाचा करार आहे तर त्या दृष्टिकोनातून पण महत्वाची आहे. भविष्यातला दुष्काळाचा धोका कमी करण्यासाठी दुष्काळाप्रती लवचिक बनवणं किंवा त्याच्यासाठी तयार त्या राष्ट्रांना करणं आणि त्याच्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये सहकार्याला चालना देणं या दृष्टिकोनातून पण ही युती जी आहे तर ती महत्वाची त्या ठिकाणी ठरेल. सो क्लायमेट चेंजचा मुकाबला किंवा सामना करत असताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन करावी लागतील आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मिटिगेशन स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल किंवा उपशमन यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजपर्यंतचे एफर्ट जे आहेत तर ते देखील तशाच पद्धतीनं झालेले दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोध आघाडी ही बघणं अपेक्षित आहे. अशाच प्रकारच्या नवीन कंटेंटसह भेटूयात आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.